गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. सीईटीचा हा 9 नंबरचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण जस्ट सुरुवात केली होती. कशाला सुरुवात केली होती? कायनेटिक एनर्जीचे काही एमसीक्यू आपण पाहिले होते. मग कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युले 2-3 लक्षात ठेवायचे आपल्याला. ठीक आहे, ते कुठले कुठले? तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी दॅट इज हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, हाफ ऑफ रोटेशनल 2-3 फॉर्म्युले फक्त. रोटेशनल कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर. याला आपण असंही लिहू शकतो, हाफ ऑफ यल इंटू ओमेगा. त्याच्यातला एक ओमेगा वेगळा केला तर यल इंटू ओमेगा, किंवा याला आपण आय नी डिवाइड अँड मल्टिप्लाय केलं तर आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आय असं जर लिहिलं तर हाफ ऑफ एल स्क्वेअर अपॉन आय असंही लिहिता येईल. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिता येईल रोटेशन कायनेटिक एनर्जी. त्यानंतर जर आपण या ठिकाणी त्याला रोल केलं, रोलिंग ऑन अ प्लेन सरफेस, तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी प्लस ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी दोघांची बेरीज केली आपण तर तो फॉर्म्युला हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, 1, 2, 3 आणि 4 या 4 फॉर्म्युल्यावरती आपल्याला या ठिकाणी आजचे एमसीक्यू पाहायचे. मग त्यातला आजचा पहिला एमसीक्यू जो आहे तो कसा आहे का? 1 नंबर. ठीक आहे, त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ अ व्हील रोटेटिंग अबाउट इट्स सेंट्रल ऍक्सिस इज ई. एक व्हील आहे, ठीक आहे, या व्हीलचं कायनेटिक एनर्जी किती आहे? ई, रोटेटिंग अबाउट द सेंट्रल ऍक्सिस. एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज गिवन ई. Then kinetic energy of another wheel having the twice the moment of inertia and half the angular momentum. There is another wheel, okay, whose moment of inertia is the twice that of the first. Okay, and who's having the twice the moment of inertia and half the angular momentum. And half the angular momentum L2 is the half of L1. Then what is the E? किंवा याला आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज ई डॅश म्हणूयात आपण त्याला. आता या स्वरूपामध्ये असलेला एनर्जीचा फॉर्म्युला तो कुठला आहे? दॅट इज ई इज इक्वल टू हाफ ऑफ एल स्क्वेअर अपॉन आय हा आहे. जर आपण याला E2 म्हणूयात आपण तर हा L2 अपॉन I2 असं असेल. तसंच E1 चा फॉर्म्युला काय असेल? हाफ ऑफ L1 स्क्वेअर अपॉन I1. रेशो घेतला आपण E2 अपॉन E1 चा. E2 अपॉन E1 इज इक्वल टू हाफ गेट कॅन्सल L2 अपॉन L1 ब्रॅकेट स्क्वेअर इनटू इन मोमेंट ऑफ इनर्शियाचं रिलेशन एनर्जी सोबत कसं येतं? इथं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल येतं I1 अपॉन I2. आता हा रेशो दिलाय त्यांनी आपल्याला. किती दिलेला आहे रेशो? L1 किती आहे? 2 टाइम्स, म्हणजेच हा येतो हाफ. L1 ची किंमत ठेवली 2 टाइम्स L2 गेट कॅन्सल, इट बिकम्स हाफ याचा स्क्वेअर. I2 ची किंमत किती आहे? 2 टाइम्स I1 कॅन्सल, सो इट बिकम्स 1/2. ठीक आहे, त्याचा वर्ग नाही. तर याचा वर्ग जर केला आपण तर तो वर्ग किती येतो? 1/4, म्हणजेच तो किती येतो? 1/8. याचा अर्थ E2 इज इक्वल टू E1/8 असं येतं. ठीक आहे, म्हणजे जर हा E1 हा E असेल तर E डॅश किती असेल? दॅट इज E अपॉन 8. ठीक आहे, म्हणजे एवढ्या पटीत कमी असेल. ठीक आहे, अशा म्हणजे या ठिकाणी इथं तुमच्या 4 ऑप्शन पैकी हे ऑप्शन असेल ते त्याला आपण राऊंड केलं तर तुमचं करेक्ट उत्तर असेल E अपॉन 8. ओके, 2 नंबरचा एमसीक्यू बघूयात आपण. त्यामध्ये असं दिलेलं आहे 2 नंबरच्या एमसीक्यू मध्ये. काही मोजके एमसीक्यू घेतोय आपण. अ फ्लाय व्हील ऑफ मास 60 किलोग्रॅम. मास किती आहे? फ्लाय व्हील माहिती आहे? फ्लाय व्हील. ठीक आहे, फ्लाय व्हील आता सध्या आपण न्यूमरिकल सोडवत असताना तो फ्लाय व्हील इन द फॉर्म ऑफ डिस्क आहे असं गृहीत धरून आपण फ्लाय व्हीलचे या ठिकाणी न्यूमरिकल सोडवतोय. पण ऍक्च्युली फ्लाय व्हील जे आहे ते कसं असतं की त्याचं टोटल मास जे आहे ते मास त्याच्या रिमला कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, कडेला असतं. ठीक आहे, आणि आतला भाग थोडासा असा असतो. ठीक आहे,
असा हे फ्लायव्हील असतं. पण याच्यामध्ये इथं आपण न्यूमरिकल सोडत असताना तर एक्झॅक्ट शेप जर सांगितला नसेल तर फ्लायव्हीलला काय कन्सिडर करायचे, डिस्क कन्सिडर करायचे. ओके, एम इज इक्वल टू 60 किलोग्रॅम. त्याच्यानंतर पहा काय दिलेलं आहे, रेडियस दिलेला आहे आर इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. ओके, and revolving at a speed 300 rpm, 300 rpm, which revolves at a speed 300 rpm. Then its rotational kinetic energy is, तर rotational kinetic energy is equal to, चार ऑप्शन दिलेले आहेत त्यातले पाय स्क्वेअर मध्ये आहेत. ठीक आहे, आता आपण उत्तरच काढूया. चार ऑप्शन पेक्षा आपल्याला हे कसं सोडायचं ते भाग महत्वाचा आहे. ओके, तर याच्यामध्ये आता कसं सोडवता येईल, रोटेशनल कायनेटिकचा फॉर्म्युला कसा आहे, हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर असा आहे. जर आपण याला डिस्क कन्सिडर केलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ मास अँड रेडियस आपल्याला लिहिता येईल. ती कशी लिहिता येईल, हाफ ऑफ डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस विच पासेस विथ सेंटर इन परपेंडिक्युलर टू प्लेन इज द mr स्क्वेअर अपॉन 2, mr स्क्वेअर अपॉन 2. ओमेगा in terms of n, it is a omega is a 2 pi n. So omega square is the 4 pi square n square. So it is a 4 pi square n square. पण याच्यामध्ये या ठिकाणी हा 4, 2 into 2 4, आणि हा 4 काय होईल, कॅन्सल होईल. शिल्लक काय राहील, इट इज द m r स्क्वेअर pi स्क्वेअर n स्क्वेअर. आता किंमत ठेवण्यापूर्वी सर्वांचं एकक जे आहे ते सारखंच आहे का पहा. ठीक आहे, आहे सारखं नाहीये. ठीक आहे, याला आपल्याला काय करावं लागेल, सेंटीमीटरचं मीटर करावं लागेल. इट इज 0.4 मीटर. त्या आरपीएमला आरपीएस करावं लागेल, 300 डिवाइड बाय 60 करावं लागेल. तेव्हा ते आरपीएस किंवा हर्ट्स मध्ये होईल. किती येईल ते 5 हर्ट्स येईल. ओके, 300 डिवाइड बाय 65. तर आता प्रत्येकाची किंमत माहिती आहे. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी ई बिकम्स, एम किती आहे 60 इंटू आर, याचा वर्ग केला, इट इज 0.16 इंटू पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअर उत्तरामध्ये आहे म्हणून पाय स्क्वेअर तसंच ठेवला आपण, इंटू एन स्क्वेअर. एन स्क्वेअर, एन किती आहे 5, 5चा वर्ग किती येतो 25. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर या ठिकाणी जर मी या दोघांचा गुणाकार केला, 25/150 म्हणजे 1500 इंटू 0.16 पाय स्क्वेअर. हे 2 0 इकडे कॅन्सल केले मी, तर 15 इंटू 16 पाय स्क्वेअर. ठीक आहे, दोघांचा गुणाकार. ठीक आहे, दोघांचा गुणाकार 16 85 8. ठीक आहे, 16 1 16 आणि 8 24. ठीक आहे, 16 आणि 8 24, 240 पाय स्क्वेअर जूल. मग तुमच्या त्या उत्तरामध्ये 240 पाय स्क्वेअर उत्तर आहे. तुम्ही त्याला टिक करू शकता, ते करेक्ट आन्सर असेल. कसं सोडवायचं कळालं. आता त्यानंतर 3 नंबरचा एमसीक्यू बघूया आपण. पहा तुम्हाला सोडवता येतं का, पहा 3 नंबरचा एमसीक्यू. याच्यामध्ये असं दिलंय, इफ द सॉलिड स्पेअर ऑफ मास 500 ग्रॅम. सॉलिड स्पेअर काय दिलेलं आहे, सॉलिड स्पेअर किती मास आहे 500 ग्रॅम. रोल्स विदाउट स्लिपिंग, रोलिंग मोशन आहे. ठीक आहे, विदाउट स्लिपिंग म्हणजे स्लाइड होत नाहीये. तर विथ velocity 20 सेंटीमीटर, विथ velocity 20 सेंटीमीटर पर सेकंड, एका सेकंदाला 20 सेंटीमीटर. ओके, देन रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑफ द स्पेअर विल बी. देन रोलिंग कायनेटिक एनर्जी विल बी. ओके, क्वेश्चन मार्क. कोण आहे, सॉलिड स्पेअर. शेप कुठला आहे, सॉलिड स्पेअर. ओके, रोलिंग कायनेटिक एनर्जी जे उत्तर दिलेलं आहे ते कशामध्ये आहे, जूल मध्ये आहे. इथं कशा आहेत, सीजीएस सिस्टम आहे. तर तुम्ही त्याला या ठिकाणी एसआयएफ सिस्टीम मध्ये कन्वर्ट करू शकता. सॉलिड स्पेअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, दॅट इज द आय इज इक्वल टू 2/5 अबाउट एनी डायमीटर. इट इज mr स्क्वेअर, but I is the mk square, or which is equal to mk square. So m get cancelled. So k square upon r square for the solid sphere, it is a 2/5. लक्षात ठेवायचं. तर
रोलिंग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मग कशी पाहिला होता आपण, दॅट इज हाफ ऑफ mv² into bracket 1 plus k square upon r square. Okay, so it is half of mv², 1 plus 2 upon 5. ब्रॅकेट ची किंमत काय येईल का, 5 plus 2 7, 7 by 5. So it becomes 7 upon 5 into 2 10 mv² in terms of m and v. आता जूल मध्ये आहे, याचा अर्थ तुम्ही त्याला किलोग्रॅम मध्ये आणि याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट केलं तरी चालेल, कारण उत्तर जूल मध्ये आहे. जर उत्तर अर्क मध्ये असेल तर आहे तसं ठेवून पण तुम्ही करू शकता, किंवा जूल आणि अर्क मधलं कन्वर्जन फॅक्टर माहित असेल तरी तुम्ही करू शकता. ठीक आहे, फॉर्म्युला माहित झालं तुला, दॅट इज 7/10 mv². ओके, 7 into m इज 0. हाऊ मच, किलोग्रॅम मध्ये किती येईल ते, 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलोग्रॅम, 0.5. ओके, v², 20 सेंटीमीटर पर सेकंड मीन्स मीटर किती होईल ते, 0.2. 0.2 याचा काय तो वर्ग आहे ना, हे किती होतं, 0.2 मीटर पर सेकंड. हे किती होतं, 0.5 किलोग्रॅम. ओके, देन नेक्स्ट अपॉन 10. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहा 7 into 0.5, 0.5 हाफ म्हणलं तरी चालतं त्याला. ओके, इंटू 0.2 चा स्क्वेअर, 0.04 अपॉन 10. ठीक आहे, मग याच्यामध्ये या ठिकाणी इथं या तिघांचा जर गुणाकार केला आपण, किती होतो हा, 3.5 into 4, 3.5 into 4, 0.04 अपॉन 10. ओके, म्हणजे याला जर 10 डिवाइड केलं तर 0.35 into 0.05, 35 चौक किती येतं ते फक्त पाहायचं. ठीक आहे, त्या ठिकाणी 4×5 = 2, 3 चौक 12, 14, 140, 35 चौक 140. डेसिमल पॉईंट किती शिफ्ट करतोय आपण, 1 2 3 4. ही सध्या 1 इथे, 2 3 1 4 एवढा जूल. किती, 1 2 3 4, 140 उत्तर आलंय. 4 डिजिटनी मागे जावं लागेल आपल्याला, म्हणजे 0.0140 जूल. हे तुमचं काय, रोलिंग कायनेटिक एनर्जी उत्तर, रोलिंग कायनेटिक एनर्जी 0.0140. ओके, 3 नंबरचा MCQ समजला का सोडवायचा आहे. फक्त त्याचा r², k² upon r², स्क्वेअर साठी किती येतो, इट इज द 2/5. ओके, 4 नंबर तुम्हाला पण सोडवता येईल. 4 नंबर जे आहेत तसे 4 आणि 5 नंबर हे दोन्ही MCQ कसे आहेत, साध्या आहेत. तुम्हालाही सांगता येईल कसं आहे. रिंग अँड डिस्क ऑफ डिफरंट मासेस. रिंग अँड डिस्क दोघांचं मास कसं आहे, वेगवेगळं आहे. ओके, रिंग अँड डिस्क ऑफ डिफरंट मासेस रोटेटिंग विथ अ सेम कायनेटिक एनर्जी. दोघांची कायनेटिक एनर्जी कशी आहे, सेम, E is equal to E or E1 is equal to E2. If we apply the retarding torque, जर आपण रिटार्डिंग टॉर्क अप्लाय केला ऑन द रिंग, याच्यावरती रिटार्डिंग असा फिरतोय, रिटार्डिंग टॉर्क असा अप्लाय केला, ठीक आहे, तो काही वेळानंतर इट स्टॉप मेकिंग द n रिव्हॉल्युशन्स. किती रिव्हॉल्युशन्स पूर्ण करतो, n. तर देन इन हाऊ मेनी रिव्हॉल्युशन्स विल द डिस्क स्टॉप अंडर द सेम टॉर्क. त्याच्यामध्ये तेवढाच टॉर्क अप्लाय केला आपण, तर याचे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किती होतील ते विचारले. आता टॉर्क अप्लाय करतोय आपण, म्हणजेच याचा अर्थ काय, त्याची जी एनर्जी जी आहे ती डिक्रीज होत जाते. स्टॉप करतोय, एनर्जी 0 होते. आपल्याला माहिती आहे वर्क डन म्हणजे काय असतं. वर्क डन इज द चेंज इन कायनेटिक एनर्जी. तुम्ही असंही लिहू शकता, चेंज इन कायनेटिक एनर्जी or change in kinetic energy is the work done, but work done is the torque into angular displacement. म्हणजे जर या ठिकाणी इथं ही टर्म कशी राहते, कॉन्स्टंट राहते. ठीक आहे, कारण टॉर्क कसा आहे, कॉन्स्टंट. याचा अर्थ थीटा पण कसा राहील, कॉन्स्टंट. दोन्ही केस करता
कारण इथं या ठिकाणी चेंज इन कायनेटिक एनर्जी किती भेटतोय, टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट दोघांचं त्या सेम टॉर्क करता, कारण मास कसा आहे, सेम आहे, एनर्जी कशी आहे, सेम आहे, म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी कशी आहे, सेम, दॅट इज अ टो इंटू थीटा. म्हणजे हा प्रोडक्ट कसा राहतोय, कॉन्स्टंट. प्रोडक्ट कॉन्स्टंट राहतोय याचा अर्थ हा कॉन्स्टंट आहे, हा पण कॉन्स्टंट राहतोय, म्हणजे दोघांसाठी थीटा सेम आहे. म्हणजे थीटा सेम आहे म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन, एकूण अँग्युलर डिस्प्लेसमेंट सेम आहे, याचा अर्थ नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कसे राहतील, सेम. म्हणजे या ठिकाणी त्याच टॉर्कसाठी डिस्कचं पण या ठिकाणी नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स काय येतील, तेच सेम. हा झाला 4 नंबरचा एमसीक्यू. तसाच एक 5 नंबरचा एमसीक्यू आहे, सेम त्याच प्रकारचा आहे पण थोडासा वेगळा आहे. तो कसा आहे, अ कॉइन इज प्लेस्ड ऑन अ ग्रामोफोन डिस्क. ग्रामोफोन डिस्क पाहिलीये कधी कशी असते, ठीक आहे, पाहिली नसेल तर पाहून घ्या, ठीक आहे. अशी असते, गोल चकती असते, पातळ, रोटेट अबाउट दिस पॉइंट ऑफ सस्पेन्शन. हा एक पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे, सपोर्टेड, खालून सपोर्ट असतो त्याला, रोटेट अबाउट द व्हर्टिकल ऍक्सिस इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, तर याच्यावरती काय केलंय पहा, कॉइन इज प्लेस्ड, इथं कुठेतरी एक कॉइन ठेवलेला आहे. That is the coin which is placed at some distances. Okay, then next, a speed at a speed 45 rpm. म्हणजे याचा स्पीड किती आहे सुरुवातीला, 45 rpm. It doesn't slip out from the gramophone disc, but when the speed goes on increasing to 50 rpm, ठीक आहे, 45 ला तो स्लिप होत नाही, पण 50 rpm ला it flies away. It flies away when the speed becomes 50 rpm. तो काय होतोय, 50 rpm ला असा बाहेर, सेंट्रिफ्युगल फोर्स मोठा होतो है ना, सेंट्रिपिटल पेक्षा, की जो फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रोव्हाइड करतोय, मग त्याच्यामुळे काय होतो, त्या ठिकाणी तो असा बाहेर फेकला जातो when there are 50 revolutions per minute. मग याच्यामध्ये असं विचारलेलं आहे, जर if two such coins are placed one over the other on the same record. आता याच रेकॉर्ड वरती एकावरती एक सेम कॉइन ठेवले, 2 कॉइन ठेवले आपण, तर याच्यासाठी पण हाच स्पीड असेल का, की ज्या स्पीडला ते दोन्ही कॉइन काय होतील, स्लाइड होतील, ठीक आहे, असा तो प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी. तर असं विचारलंय, द सेम रेकॉर्ड, बोथ ऑफ देम विल फ्लाय अवे व्हेन द रोटेशनल स्पीड इज. बोथ ऑफ देम विल फ्लाय अवे व्हेन द रोटेशनल स्पीड इज असं विचारलं. या ठिकाणी याचा जो ओमेगा जो आहे, तो ओमेगा डज नॉट डिपेंड्स अपॉन इट्स मास. माहिती आहे, v इज इक्वल टू √μrg ना. किंवा या ठिकाणी इथं आपल्याला जर फोर्स ऑफ फ्रिक्शनचं जर काढला आपण, कारण फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रोव्हाइड करतो नेसेसरी फोर्स, आणि त्यावरनं v काढला आणि त्याच्यावरनं मग परत आपण ओमेगा काढला, ठीक आहे, तरी या ठिकाणी त्याच्यामध्ये मास कुठे येत नाही. म्हणजे एक कॉइन ठेवला का आणि 2 कॉइन ठेवले काय करतील, या स्पीडला काय होतील, ते दे स्लिप, दे फ्लाईज अवे फ्रॉम द ग्रामोफोन डिस्क. म्हणजे तेच उत्तर असेल की त्याच स्पीडला या ठिकाणी त्याच आरपीएम ला ते दोन्ही कॉइन काय होतील, बाहेर फेकले जातील. हा झाला 5 नंबरचा एमसीक्यू. आता 6 नंबरचा एमसीक्यू बघूयात आपण, की ज्याच्यामध्ये पहा काय दिले. 6 नंबर मध्ये असं दिलेलं आहे, इफ द अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी इज इन्क्रीज्ड बाय 50%. लक्षात द्या, असे एमसीक्यू बरेच आहेत. अँग्युलर मोमेंटम इज इन्क्रीज्ड बाय 50%. सो व्हॉट इज L2 50% वाढलाय. सो व्हॉट इज द न्यू अँग्युलर मोमेंटम. So new angular momentum is the initial angular momentum plus 50% of L1. So it is a 150%, 100 plus 50 of percentage of L1. So L2 is a 150 upon 100 L1. So what is the ratio of L2 upon L1? It is a 0 get cancel. It is a 3/2. काय तो L2 अपॉन L1 किती येतो, 3/2. अँग्युलर मोमेंटम जर 50% वाढला तर त्यांनी असं विचारलंय,
देन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इन्क्रीज्ड बाय, आता एल वाढला तर कायनेटिक एनर्जी वाढणारच आहे, कारण कायनेटिक एनर्जी एल सोबतचं रिलेशन कसं आहे, डायरेक्टली रिलेशन आहे. मग याच्यामध्ये या ठिकाणी इथं आपल्याला रिलेशन कुठलं वापरायचं आहे, ठीक आहे, म्हणजे फॉर्म्युला कुठला वापरणार, ई बरोबर हाफ ऑफ एल स्क्वेअर अपॉन आय, ठीक आहे, हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा कुठला आहे, एल इंटू ओमेगा है ना, किंवा त्यामध्ये आपल्याला एल इंटू असं पण एक फॉर्म्युला आहे, हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर. याच्यामध्ये आपलं एल वेग ओमेगा सॉरी एल इंटू ओमेगा आहे, एक ओमेगा वेगळा केला आपण, सो इट इज अ हाफ ऑफ एल इंटू ओमेगा. पण याच्यामध्ये या ठिकाणी इथं मोमेंट ऑफ इनर्शिया कसं आहे, कॉन्स्टंट आहे. मग याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होत नाही म्हणून आपण हे रिलेशन वापरूयात. मग E2 आणि E1, E2 चा फॉर्म्युला कसा असेल, E2 इज इक्वल टू हाफ ऑफ L2 स्क्वेअर अपॉन आय and E1 is equal to half of L1 square upon I किंवा I1 I, दोघांचा रेशो घ्यायचा आपल्याला. सो इट इज E2 अपॉन E1 इज इक्वल टू हाफ आणि I कॅन्सल होतील, सो इट इज L2 अपॉन L1 ब्रॅकेट स्क्वेअर. रिलेशन मोमेंट ऑफ इनर्शिया कॉन्स्टंट ठेवला, कॅन्सल झालाय. आता L2 अपॉन L1 माहिती किती आहे ते, ठीक आहे, किती आहे ते 3/2 एवढा आहे, याचा वर्ग आहे, सो इट इज 9/4, ठीक आहे, 9/4. इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी विचारलंय, आता याच्यामधून एक वजा करूया दोन्ही बाजूने आपण. सो E2 अपॉन E1 -1 इज इक्वल टू 9/4 -1. किती वजा बाकी, इट इज 9 - 4 5/4, किती येतं 5/4. तर याला आपल्याला असं लिहिता येतं, ही बाजू जी आहे ती अशी लिहिता येते, E2 मायनस E1 अपॉन E1 इज इक्वल टू किती आलं 5/4. याला फक्त 100 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. जर 100 ने मल्टिप्लाय केलं आपण तर E2 पर चेंज अपॉन ओरिजिनल फ्रॅक्शन पर चेंज असतो तो, ठीक आहे. याला फक्त 100 ने आपण मल्टिप्लाय केलं तर पर्सेंटेज चेंज होऊन जातो, म्हणजेच काय होतो, E2 मायनस E1 अपॉन E1 इंटू 100 इज इक्वल टू 5 इंटू 100/4. हा किती येतं ते बघूयात आपण. 5 इंटू 100/4, 4 ने भाग दिला आपण, 4 2 8, 2 उरले, 4 25, 25 पाचा किती येतं 1,200. याचा अर्थ ते पर्सेंटेज ज्यावेळेस 100 ने आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळेस ते कशामध्ये होतं, पर्सेंटेज मध्ये होतं. म्हणजे पर्सेंटेज इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी, E2 मायनस E1 है ना, मोठ्यातून लहान वजा केला, ओरिजिनल पर्सेंटेज 100 ने गुणलं आपण, म्हणजे पर्सेंटेज इन्क्रीज इन द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 25 आणि 5 या दोघांचा गुणाकार 125%. मग याच्यामध्ये त्या 4 ऑप्शन मध्ये 50% एक आहे, 25 आहे, 100 आहे आणि 125. तुमचं करेक्ट ऑप्शन कुठलं असेल, 125%. कसं काढलंय समजलं, असे एमसीक्यू बरेच आहेत पुढे, पण त्यातला हा एक प्रकार सोडून दिलाय. हा झाला 6 नंबर. आता 7 नंबरचे एमसीक्यू बघूयात आपण. अडचण असेल तर कमेंट मध्ये तुम्ही तुमची अडचण लिहू शकता. 7 नंबर, ठीक आहे. या 7 नंबर मध्ये पुढचा एमसीक्यू कसा आहे, अ बॉडी ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 3 किलोग्राम मीटर स्क्वेअर, ओके, rotating with the angular velocity 2 radian per second. 2 radian per second. Same has the same kinetic energy as that of the 12 kilogram moving with the velocity. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी इथं काय दिलंय, बॉडी ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे, रोटेटिंग विथ एन अँग्युलर वेलोसिटी 2 radian per second हॅज द सेम कायनेटिक एनर्जी, म्हणजे याची कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू दॅट ऑफ द मास, की ज्या वस्तूचं मास किती आहे 12 किलोग्राम मूविंग विथ अ वेलोसिटी, की ज्याची वेलोसिटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, ठीक आहे.
त्याच्यामध्ये या ठिकाणी इथं आपल्याला काय करावं लागेल, तर याची कायनेटिक एनर्जी जी आहे ती कायनेटिक एनर्जी कशी लिहिता येईल आपल्याला, दोघांची जी कायनेटिक एनर्जी आहे ती कशी आहे, सेम असं म्हणणं आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणावं लागेल हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. ठीक आहे, इज इक्वल टू हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी तर ती काय होईल, कारण त्या ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी दोघांची कायनेटिक एनर्जी कशी आहे, सेम आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये हाफ हाफ गेट कॅन्सल, आय इज द 3. ठीक आहे, ओमेगा स्क्वेअर इज द 4, कारण याचा वर्ग 2 आहे, 2 चा स्क्वेअर किती येतो, 4 येतो. हाफ तर कॅन्सल झालाय, मास किती आहे 12 आणि व्ही स्क्वेअर. म्हणजेच काय येतं पहा, 3 into 4/12 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. सो 4 3 3 3 गेट कॅन्सल, सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 1. So square root both the side we get v is equal to 1 meter per second. प्रश्न समजतो का पहा, एक वस्तू अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्याचं मास किती आहे 12 किलोग्रॅम आहे. ती वस्तू जर 1 मीटर पर सेकंदने गेली म्हणजे त्याची ती ट्रान्सफर्स कायनेटिक एनर्जी म्हणूया, लिनियर कायनेटिक एनर्जी, तर त्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी ही या दोघांची म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी कशी येते, सेम येते जर या स्पीडने गेला तर. अशामध्ये हा स्पीड विचारलेला होता, तर त्याच्यामध्ये आपल्याला हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. त्याच्यामध्ये त्याच्यावरनं व्ही लिनियर स्पीड आपल्याला काढता येतो की जो 1 येतो या केसमध्ये. ठीक आहे, 7 नंबरचं झालं. आता 8 नंबरचं एमसीक्यू बघूयात आपण की त्याच्यामध्ये काय दिलंय पहा. अ सर्क्युलर डिस्क रोल्स डाऊन, circular disc rolls down on an inclined plane. The fraction of its total kinetic energy, total fraction of total rolling kinetic energy, ठीक है, fraction of its total rolling energy associated with rotational kinetic energy. इथं कशी कुठली आहे, फक्त rotational kinetic energy अपॉन टोटल कायनेटिक एनर्जी. आता या ठिकाणी शेप जो आहे तो शेप कुठला आहे, डिस्क आहे. शेप कुठला आहे, डिस्क. डिस्क साठी माहिती आहे आपल्याला आय इज इक्वल टू काय असतं, एम आर स्क्वेअर. व्हेन डिस्क रोल्स डाऊन इट रिव्हॉल्व, इट रोटेट अबाउट द ऍक्सिस विच पासेस थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. सो इट इज एम आर स्क्वेअर अपॉन 2 विच इज इक्वल टू एम के स्क्वेअर. सो के स्क्वेअर upon r square for the disk is the half. Okay, आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे, इट इज हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके, आणि टोटल कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, एकूण पैकी ही किती आहे म्हणजे दोघांचा रेशो घ्यावा लागतो आपल्याला. तर याच्यामध्ये या ठिकाणी इथं आपल्याला काय करायचंय पहा, हाफ ऑफ आय इज द, तुम्ही या ठिकाणी एम के स्क्वेअर मध्ये लिहा, आय इज द एम के स्क्वेअर आणि ओमेगा इज द व्ही अपॉन आर. सो इट इज अ व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर अपॉन हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज हाफ. So half mv square, half mv square will cancel. So k square upon r square is the half, and 1 plus half is 3/2. पर हा भाग जो आहे तो कसा आहे, याच्यामध्ये हा हाफ कॅन्सल होईल, एम कॅन्सल होईल, व्ही स्क्वेअर कॅन्सल होईल, आर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर किती आहे, हाफ आहे, अपॉन 1 plus half that is 3/2. Again 2 get cancelled, so it remains only 1/3. म्हणजे या दोघांचा रेशो किती येतोय, 1/3. तुमच्या त्या ऑप्शन मध्ये वन एक ऑप्शन आहे, 1/2 आहे, 1/3 आहे, 1/4 आहे. हे तुमचं काय असेल, करेक्ट ऑप्शन असेल. त्याच्यामध्ये द फ्रॅक्शन ऑफ इट्स टोटल एनर्जी, टोटल रोलिंग एनर्जी असोसिएटेड विथ इट्स रोटेशनल एनर्जी इज, रोटेशनल एनर्जी वरती आणि टोटल एनर्जी खाली ठेवली आपण. तर आपल्याला 1/3 आहे, त्याचं उत्तर भेटतं. हे झालं 8 नंबर. त्याच्यानंतर 9 नंबरचा एमसीक्यू पाहूयात आपण. 9 नंबर, ठीक आहे.
9 नंबर मध्ये अ बॉडी ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 3 किलोग्राम मीटर स्क्वेअर, okay, is at rest if it is rotate for 20 seconds. If it is rotate for 20 seconds, which moment of force torque 60 न्यूटन मीटर, ठीक है, 60 न्यूटन मीटर, then the work done will be, is equal to क्वेश्चन. आपल्याला 4 उत्तर दिलेले आहेत. 60 आहे जूल, 60 जूल 24,000 जूल आहे, त्याच्यानंतर 120 जूल आहे, त्यानंतर 48,000 जूल आहे. कुठलं उत्तर आहे ते पाहायचं आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला इथं वर्कडन काढण्यासाठी जो फॉर्म्युला जो आहे आपला तो कुठला आहे वर्कडनचा, एक तर चेंज इन कायनेटिक एनर्जी तुम्ही काढू शकता, ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला तो रेस्ट पोझिशनला होता, म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी काय असेल 0. त्याच्यानंतर फायनल कायनेटिक एनर्जी कशी काढता येते, हाफ ऑफ दॅट आय ओमेगा स्क्वेअर काढता येतो. आय माहिती आहे पण ओमेगा माहित नाही, म्हणजे ओमेगा 2 माहित नाही आपल्याला, तसंही काढता येतं. दुसरं फॉर्म्युला काय, टो इंटू थीटा, चेंज इन कायनेटिक एनर्जी टो इंटू थीटा, पण थीटा माहित नाही, म्हणजे आपल्याला एक तर ओमेगा 2 काढावं लागेल. ओमेगा 1 किती आहे 0, ओमेगा 2 आपल्याला काढावं लागेल, किंवा आपल्याला थीटा काढावं लागेल, ठीक आहे. मग आता या ठिकाणी कुठला फॉर्म्युला आपल्याला सोपा जातो ते बघूया आपण. याच्यामध्ये इथं आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशन वापरावी लागतील. कायनेमॅटिकल इक्वेशन, फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन कुठलं आहे, ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा इंटू टी, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन, ठीक आहे. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन काय, थीटा इज इक्वल टू ओमेगा 1 टी प्लस हाफ ऑफ अल्फा टी स्क्वेअर. थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स अल्फा इंटू थीटा, ठीक आहे. आता याच्यामध्ये या ठिकाणी इथं आपल्याला जर ओमेगा 2 काढण्यासाठी ओमेगा 1 माहिती आहे, टी माहिती आहे, अल्फा माहित नाही आपल्याला, ठीक आहे. मग आपल्याला अल्फा कसा काढता येऊ शकतो, तर अल्फा काढण्यासाठी टो माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. कारण टो दॅट इज अ टॉर्क इज इक्वल टू काय आहे, आय अल्फा. रिलेशन मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे आपल्याला, तर याच्यावरून अल्फा काढता येऊ शकतो. अल्फा इज इक्वल टू काय येऊ शकतो, टो अपॉन आय. मग याच्यावरून तुम्ही काय करू शकता, ओमेगा 2 काढू शकता किंवा थीटा पण काढू शकता, टी माहिती आहे. तर या ठिकाणी समजा आपण अल्फा आधी काढूयात आपण. टो किती आहे 6 अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे 3. सो अल्फा इज द 2 radian per second square, 2 radian per second square. आता याच्यावरून आपल्याला काय करता येईल, तर ओमेगा 2 काढता येऊ शकतो. ओमेगा 2 काय येऊ शकतो, मग फायनल अँग्युलर स्पीड when the some torque is applied. Omega 2 is the omega 1 is 0 plus alpha is the 2 into t is the 20. So omega 2 is the 40 radian per second. Okay. So work done. आता वर्क डन इज इक्वल टू टो इंटू थीटा. थीटा असा पण काढता येईल आपल्याला, टो तर माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. किंवा थीटा इथे पण काढता येईल तुम्हाला. ओमेगा 1 माहिती आहे 0, ओमेगा 2 या ठिकाणी आपण काढला आहे, त्याच्यावरून पण थीटा काढता येऊ शकतो. किंवा इथं सोपा भाग आहे थीटा काढणार, तर ही टर्म 0 होते. अल्फा माहिती आहे 2, हे 2 कॅन्सल होईल, फक्त टीचा वर्ग येतो की जो किती आहे 20, 20चा वर्ग किती येतो 400. थीटा किती येईल 400 रॅडियन येऊन जाईल. पण सध्या या ठिकाणी आपण जर थीटा 400 रॅडियन येतोय समजा, थीटा किती आलाय 400 रॅडियन, आणि इथं ओमेगा 2 किती आलेला आहे 40 रॅडियन पर सेकंड. वर्क डन इज नथिंग बट द चेंज इन कायनेटिक एनर्जी. फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी, हाफ ऑफ आय. मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतोय का, नाही चेंज होत, ठीक आहे. हाफ ऑफ आय ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर, ओमेगा 2 स्क्वेअर एवढंच फक्त, कारण मायनस ओमेगा 1 स्क्वेअर हा ओमेगा 1 तर 0 आहे, एवढं जरी लिहिलं तरी पुरेसं आहे. इट इज हाफ ऑफ आय. आय इज द 3, ओमेगा 2 इज द 40, त्याचा वर्ग करावा लागेल आपल्याला 40 इंटू 40. दोन्ही मेथड वापरता येतात, ठीक आहे. आता असं उत्तर किती येतं बघूयात आपण. या ठिकाणी
हे किती येईल 20, हे किती येतं 60 गुणिले 40, किती येतं साइन चौक 24 आणि पुढे 2 शून्य म्हणजे 2400 येऊन जाईल हे. ठीक आहे. आता या ठिकाणी 2400 आहे उत्तर त्यामध्ये. आता हा एक भाग झाला, म्हणजे हा एक प्रकार झाला सोडवण्याचा. वर्क डन म्हणजेच काय, चेंज इन कायनेटिक एनर्जी. पण आपण जर दुसरा भाग वापरला आपण, दॅट इज अ टॉर्क इंटू थीटा. ठीक आहे. तर टॉर्क माहिती आहे आपल्याला 6 आणि थीटा किती आलाय 400. तर साइन चौक 24 0 0 जूल. म्हणजे तुम्ही या ठिकाणी वर्क डन असं काढलं काय, टॉर्क इंटू थीटा, किंवा चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणून काढलं काय. ठीक आहे. ω1². दोन्ही पद्धतीने उत्तर तुम्ही काढू शकता. तुम्हाला जे सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी वर्क डन काढू शकता. हे झालं 9 नंबरचं एक्झाम्पल. ओके. आता 10 नंबरचं एमसीक्यू किंवा पुढचा एमसीक्यू बघूयात आपण. त्याच्यामध्ये काय दिले पहा. A body starts rotating from rest due to a torque. Again, ω1 is 0, torque is given, moment of force kg जो दिलेला आहे 1.5 3/2 है ना, न्यूटन मीटर. ओके. देन its kinetic energy after it complete 20 revolutions. Number of revolution n किती आहे 20 रिव्हॉल्युशन नंतर या ठिकाणी त्याचं काय विचारलंय, कायनेटिक एनर्जी म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. सुरुवातीला कसा होता, रेस्ट पोझिशन म्हणजे ω2 फक्त काढायचं आपल्याला. ω2 म्हणजे 20 रिव्हॉल्युशन नंतर झालेला त्याचा स्पीड किती आहे तो काढावा लागेल आपल्याला त्या ठिकाणी. किंवा दुसरी मेथड काय की या ठिकाणी ω2च लागेल आपल्याला, कारण हा फॉर्म्युला कसा असेल, दॅट इज हाफ ऑफ I ω2². आय मोमेंट ऑफ इनर्शिया तर कुठे चेंज होत नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला इथं ω2 कसं काढता येईल, थीटा काढता येईल आपल्याला, थीटा. ठीक आहे. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन किती दिलेला आहे 20. सो हाऊ मच थीटा, एका रिव्हॉल्युशन साठी जर n 1 असेल तर थीटा किती असतो 2π रेडियन एवढा असतो. याचा अर्थ ह्या n ला है ना कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 20 ने मल्टिप्लाय करावं, म्हणजे थीटा इज इक्वल टू n इंटू 2π. फॉर्म्युला आपला थीटाचा, n नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स, आणि थीटा माहित असेल आणि नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढ असेल तर 2π डिवाइड करतो आपण. म्हणजे या ठिकाणी थीटा इज इक्वल टू n इंटू 2π, म्हणजे हे किती होऊन जातं जे काय असेल ते रेडियन. थीटा भेटलं आपल्याला, आपल्याला ω2 काढायचं आहे. पण अल्फा माहित पाहिजे, कारण तिन्ही केसमध्ये अल्फा आहे, तिन्ही कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये अल्फा आहे. अल्फा कसा काढता येऊ शकतो, तर अल्फा काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी टो इज इक्वल टू I अल्फा. ओके. टो इज इक्वल टू I अल्फा. तर I इज इक्वल टू काय येईल, टो अपॉन अल्फा. तसंच ठेवूयात आपण, अल्फा माहित नाही आपल्याला. ठीक आहे, माहित नाही तर तसंच ठेवलं आपण. म्हणजे आता ω2 काढायचं आपल्याला. तर ω2 कसं काढता येईल पहा. ω2 काढण्यासाठी आपल्याला आपण फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन वापरलं आपण, दॅट इज ω2 इज 0, ω1 इज 0 प्लस अल्फा इंटू टी. टी माहित नाही आपल्याला, याचा अर्थ हे वापरता येणार नाही आपल्याला. सेकंड थीटा इज इक्वल टू, त्याच्यामध्ये पण टी आहे म्हणजे सेकंड पण नाही वापरता येईल, थर्ड वापरता येईल आपल्याला. काय ω2² इज इक्वल टू ω1². ω1 किती आहे 0 आहे, प्लस 2 टाइम्स अल्फा इंटू काय आहे थीटा. थीटा नोन व्हॅल्यू आहे. सो ω2² इज इक्वल टू 2 टाइम्स अल्फा. थीटा किती आहे, थीटा एवढा आहे, दॅट इज 20 इंटू 2π एवढा आहे. सो पुट दिस व्हॅल्यू ऑफ ω2² and I in this expression, we get the energy after the torque which act on that rotating body. So energy becomes half of what is I is the tau upon alpha. Okay. and थोडं पर्टिक्युलर न्यूमरिकल आहे म्हणून आपण हे घेतलंय. ω2² ची व्हॅल्यू इथं आहे, दॅट इज 2 अल्फा इंटू 40π गुणाकार केला मी दोघांचा, है ना 40π. इथं अल्फा अल्फा काय येईल, कॅन्सल होईल,
म्हणजे आपल्याला जो शेवटचा जो फॉर्म्युला येतोय तो ई बरोबर काय येतोय हाफ, त्याला E2 म्हणलं तरी चालेल, फायनल कायनेटिक एनर्जी ना, टो इंटू या दोघांचा गुणाकार केला 80 पाय. ओके, आता टो माहिती आहे आपल्याला किती दिलेला आहे, टो इज गिवन दॅट इज 1.5, 1.5 इट इज 3/2 इंटू 80 पाय. आता उत्तर जे आहे आपलं ते पायच्या स्वरूपामध्ये आहे का ते पाहूया आपण. आहे पायच्या स्वरूपामध्ये, म्हणजे पायची किंमत 3.14 ठेवायची गरज नाही किंवा 22/7 ठेवायची गरज नाही. आता या ठिकाणी पहा, हे किती येईल 40, परत दोन्ही भाग दिला किती येईल 20, 20 आणि 3चा गुणाकार किती येतो 60 पाय जूल. हे तुमचं उत्तर असेल. म्हणजे तेवढा टॉर्क अप्लाय केल्यानंतर त्या वस्तूची, जी वस्तू रोटेट होते ते टॉर्क अप्लाय केल्यानंतर त्याची एनर्जी किती असेल 60 पाय जूल एवढी असेल. तर हे न्यूमरिकल कसं सोडवलंय समजतंय आपल्याला. ठीक आहे, आय ची किंमत कशी ठेवली आपण, टो अपॉन अल्फा आणि ω2 डायरेक्ट थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरून आपण या ठिकाणी ω2 ची व्हॅल्यू ठेवली. ठीक आहे, आता 11 नंबरचा न्यूमरिकल बघूयात आपण, एमसीक्यू पाहूयात. पुढचा एमसीक्यू पाहूयात आपण. तो असा आहे, अ थिन रिंग, रिंग कशी आहे थिन रिंग आहे. ओके, दिस रिंग and a solid disk. Okay, there is a disk. Disk कशी आहे भरीव आहे. Suppose that is the disk. Okay, solid disk of the same mass. दोघांचं मास कसं आहे सेम मास, m कसा आहे सेम, and radius दोघांचा रेडियस पण कसा आहे सेम. ओके, are rolling with the same linear speed, rolling with the same linear speed, linear speed पण कसा आहे same, v कसा आहे same, then ratio of their kinetic energies is. आता या ठिकाणी दोन्ही वस्तू काय होत आहेत रोल होत आहेत. मोशन कुठली आहे रोल, रोलिंग मोशन आहे. मग कायनेटिक एनर्जी ऑफ रिंग E1 म्हणूयात आपण, आणि याची काय असेल E2. दोघांच्या एनर्जीचा रेशो विचारलाय E1 अपॉन E2. सुरुवातीला रिंग दिली आहे E1 वरती घेतला. ठीक आहे, पहा रोलिंग कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला कसा असतो, हाफ ऑफ mv² 1 प्लस k² अपॉन r². ओके, सेम हाफ ऑफ mv² 1 प्लस k² अपॉन r². ओके, हाफ ऑफ mv² हे तर कॅन्सल होईल कारण मास आणि v सेम आहे. आता राहतो फक्त हा भाग. ठीक आहे, काय 1 प्लस k² अपॉन r² आणि 1 प्लस k² अपॉन r². पण हे कशासाठी आहे, हे रिंग साठी आहे, हे कशासाठी आहे, हे डिस्क साठी. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k² अपॉन r² फॉर द रिंग. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे mr² is equal to mk². so m get cancel, so k² upon r² become 1. रिंग साठी किती येतो 1, so 1 plus 1 अपॉन डिस्क साठी किती आहे mr² अपॉन 2 आहे ना, is equal to mk². m get cancel, so k² upon r² is 1/2, so 1 plus 1/2, 1 plus 1/2, so 1 plus 1 2, 1 plus half 3/2, so this 2 becomes 4, 2 into 2 4, 4/3. ठीक आहे, म्हणजे दोघांच्या रोलिंग कायनेटिक एनर्जी रेशो किती येतोय 4/3 येतो. तर अशा म्हणजे या ठिकाणी 4/3 हे तुमचं उत्तर आहे. 4:3 असं दिलंय, 4:3. ओके, नेक्स्ट, when the solid sphere rolls without slipping. 12 नंबर, when solid sphere rolls without slipping म्हणजे स्लाइड होत नाही, कोण आहे सॉलिड स्फेअर आहे. काय होतोय तो रोल होतोय. ओके, विदाउट स्लिपिंग ऑन द सरफेस, प्लेन सरफेस. इट्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी is given and it is 40 joule. Okay, 40 joule. Then its total kinetic energy is,
then its total kinetic energy is equal to question mark. ओके, आता या ठिकाणी इथं आपल्याला टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असते, तर त्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी एक असते, रोटेशनल कायनेटिक एनर्जी है ना, प्लस ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, किंवा तुम्ही तो फॉर्म्युलाच वापरू शकता, दॅट इज हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर इंटू 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, टोटल कायनेटिक एनर्जी. पण याच्यामध्ये टोटल कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी आपल्याला आधी इकडे जाऊयात, आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जीकडे जाऊयात. ओके, काय गिव्हन आहे ते पहा. रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, इट इज हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर इज गिव्हन, दॅट इज 40, half of in terms of mk square into v square upon r square is equal to 40. So half of mv square into k square upon r square is equal to 40. What is k square upon r square for the solid sphere? It is a 2 upon 5. याच्या आधी पाहिलं आपण 2 upon 5. So half of mv square into 2 upon 5 is equal to 40. So half of mv square is equal to 40 into 5 upon 2. तिरकस गुणाकार केला, ठीक आहे, म्हणजे 20 into 5 किती, 20 into 5 किती येत आहे, 100. ओके, म्हणजे हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली आपल्याला. आता टोटल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पहा कसा आहे. टोटल कायनेटिक एनर्जी इज हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, इट इज 100 इंटू 1 प्लस 2 अपॉन 5, सो इट इज 100 इंटू 7 अपॉन 5, दोघांची बेरीज 7 अपॉन 5, हे किती येतं, 20. 7 into 20, 140, 140 जूल उत्तर असेल त्याचे. समजले कसं सोडवलंय ते. नेक्स्ट किती नंबर, 14 नंबरचा एमसीक्यू. ठीक आहे, हा 14 नंबरचा एमसीक्यू कसा आहे पहा. त्याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी चेंजेस बाय 80 किलोग्राम, 80 किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड. अँग्युलर मोमेंटम एकक. ओके, when its angular velocity changes from 20 to 40, omega 1 is 20 radian per second, omega 2 is 40 radian per second. So change, it is L2 minus L1 is equal to 80 is given, changes by असं विचारलं. ओके, ओमेगा 1 is given, omega 2 is given. तर त्यांनी पुढे काय विचारलंय, देन द चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी. सो चेंज इन द कायनेटिक एनर्जी E1 E2 मायनस E1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, आपल्याला माहिती आहे L इज इक्वल टू काय आहे, आय ओमेगा आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये या ठिकाणी इथं आपल्याला कसं सोडवता येईल, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे, इथं कॉन्स्टंट मोमेंट ऑफ इनर्शिया काही चेंज होत नाही. मग आपल्याला याच्यावरनं L2 मायनस L1 इज इक्वल टू, हा आय चेंज होत नाही, म्हणजे आय कसा आहे कॉन्स्टंट, आय इंटू ब्रॅकेट ओमेगा 2 मायनस काय असेल ओमेगा 1, ओमेगा चेंज होतो. मग याच्यावरनं आपल्याला काय करता येईल, मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. ओमेगा 2 माहिती आहे, ओमेगा 1 माहिती आहे, L2 मायनस L1 गिव्हन आहे हे ना, याच्यावरनं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढता येईल. याच्यामध्ये हा फॉर्म्युला जर मग वापरला आपण, दॅट इज हाफ ऑफ, that is I constant राहतोय, ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर. ओके, पण याच्यामध्ये या ठिकाणी तो फॉर्म्युला इथं आपल्याला वापरता येणार नाही. काय करावं लागेल आपल्याला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हाफ ऑफ आय, इट कॅन बी रिटन ॲज ओमेगा 2 प्लस ओमेगा 1 into another bracket omega 2 minus omega 1. So that I into
I into ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 इज गिवन, दॅट इज 80. ठीक आहे, तो काय आहे L1 L2 मायनस L1 आहे ना हा, म्हणजेच हा फॉर्म्युला तुला असा लिहिता येऊ शकतो, दॅट इज हाफ ऑफ I into ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 इज द L2 मायनस L1 into ओमेगा 2 प्लस ओमेगा 1. फॉर्म्युला तयार झाला आपला. इट इज हाफ ऑफ, इट इज 80 आणि दोघांची बेरीज 40 आणि 20 किती येतं 60. तर हे किती येतं, हे 40 ना, 40 इंटू 60 2400 जूल. कसं सोडवलंय कळालंय. याच्यामध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज नथिंग बट द, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. मग याच्यामध्ये आय इंटू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 हा आहे ना, आय इंटू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 इज L2 मायनस L1. याच्या जागी काय ठेवलंय L2 मायनस L1. हा ब्रॅकेट आहे तसं ठेवला आहे, म्हणजे ओमेगा 2 40, ओमेगा 1 20, दोघांची बेरीज केली 60, याची किंमत माहिती 80, किंमत ठेवली, उत्तर किती आलं 2400. म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी कसं काढायचं समजलं. आणि आता शेवटचा MCQ बघूयात आपण, 15 नंबरचा MCQ, की ज्याच्यामध्ये काय दिलंय पहा. ज्याच्यामध्ये इफ द अँग्युलर मोमेंटम of the rotating body about an axis increased by 10%. Angular momentum increased by 10%. So new angular momentum is 110% of original value. So it is L2 upon L1 is 110 upon 100. So it becomes 1.1. It becomes L2 upon L1 is 1. Increased by असं म्हणलंय 10% वाढतो, म्हणजे तो 110 होतो. ठीक आहे. तर त्यांनी असं विचारलंय, इट्स कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस बाय, मगासारखंच आहे, इट्स कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस बाय. याच्या आधी आपण सोडवलं होतं. बघूया तुम्हाला तुमच्यापैकी किती जण सोडवता येतं. घेतलाय पेन आणि वही, सोडवताय पहा. E2 इज इक्वल टू हाफ ऑफ L2 स्क्वेअर अपॉन I and E1 is equal to half of L1 square upon I. In this case, half of I get cancelled. So L2 upon L1 bracket square. We know the L2 upon L1. It is 1.1. 1.1 bracket square. ठीक है. 1.1 11 चा वर्ग 121. So it is 1.21. 1.21. आता E2 upon E1 -1, दोन्ही बाजूला -1 करायचे. 1.21 -1, so it becomes 0.21. If it is multiplied with the 100, if it is multiplied with the 100, पर्सेंटेज में कन्वर्ट होतो, so it 21% इन्क्रीज होतो. म्हणजे L2 जर 10% वाढला, म्हणजे अँग्युलर मोमेंटम जर 10% वाढला, तर एनर्जी किती टक्क्यांनी वाढते, 21% वाढते. L एवढ्यानी वाढला तर E एवढ्यानी वाढतो. ठीक आहे. त्या ठिकाणी कारण L स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे दुप्पट होतो. 10चं दुप्पट किती होऊ शकतो 20, पण 20 येतं का नाही, 21 येतं. या मेथडने किती येतं, 21 येतं. तर या ठिकाणी थांबूयात आपण. आजचे जे 15 MCQ आहेत किंवा इतर जे MCQ आहेत तुम्हाला होमवर्कसाठी देईन मी, ते सोडून थांबूयात आपण इथे.